हॅलो गाईज, आज आपण इथे बघा अदानी पॉवर हा जो स्टॉक आहे याचं ॲनालिसिस करणार आहे. रिझल्ट्स आलेले आहेत, क्वार्टरली रिझल्ट्स, त्याचं ॲनालिसिस करणार आहे. इथे बघू शकता तुम्ही 30/6/2025 2025चे रिझल्ट्स बघा. हे या ठिकाणी बघा 14,573 करोड. त्याच्यानंतर मार्च 2026चे बघा 15,989 करोड. आणि आता लेटेस्टचे आलेले 30/6/2026चे बघा 19,322 करोड. म्हणजे रिझल्ट्स कंटिन्युअसली इथे वाढत आहे. इथे बघा सेल्स जे आहेत कंपनीचे, जे वावर कन्झप्शन आहे ते इथे वाढते. त्याच्यामुळे इथून रेव्हेन्यू कंटिन्युअसली वाढतोय. 14,000वरून रेव्हेन्यू बघा 18,000वर गेले आहे. 18,900 म्हणजे 19,000वर गेले आहे ऑलमोस्ट. आणि त्याच्यामुळे इथे रिझल्ट्स वाढलेले आहेत. एक्सपेन्सेसमध्ये बघा 7,300 फ्युल कॉस्ट आहे, इथे 9,500 आहे. त्याच्यानंतर टोटल एक्सपेन्सेस म्हणजे बघा हा सर्व एक्सपेन्सचा खर्च 10,400वरून 13,000 इतका हा एक्सपेन्स या वर्षी झालेला आहे. 19,000 टोटल इन्कम आणि त्याच्यामधून 13,021 हा टोटल एक्सपेन्स झाला आहे. हे सर्व एक्सपेन्सेस आहेत. साधारण एक आफ्टर टॅक्सेशन बघा, इथे नेट प्रॉफिट बघा 4,866 करोड या वर्षाचा हा प्रॉफिट आहे या क्वार्टरचा. आणि लास्ट क्वार्टरशी जर कंपॅरिझन केलं, इथे बघा 3,305 आणि इथे 4,866. एक अराउंड इथे बघा 3,500 आणि इथे एक 1,400 म्हणजे 1,400 करोडचा इथे या ठिकाणी प्रॉफिट आहे क्वार्टर वाईज. त्याच्यामुळे चांगली ग्रोथ आहे कंपनीमध्ये. स्टॉकमध्ये इथे बघा सध्या करेक्शनच्या फेजमध्ये स्टॉक आणि साधारण इथून एक अपसाईडला एक रॅली आहे, ती येऊ शकते. अदानी पॉवरचा स्टॉक आहे हा. या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. एकदा स्टॉक बघून घ्या. चांगले रिझल्ट्स आलेले आहेत, त्याच्यामुळे ग्रोथचे चान्सेस आहेत. थँक्यू.